म्हसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर 302 कलमासह मोका दाखल करा यासाठी म्हसाजोगचे गावकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत। या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, कोणालाही सोडणार नाही, त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला। यामुळे महाराष्ट्र शांत आहे, परंतु तपास यंत्रणेचे हात बांधलेले आहे की काय अशी शंका येत आहे। आता सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, मुख्यमंत्री आरोपी वाचवायला लागले आहेत की काय अशी आता शंका येत आहे। यापुढे सगळं यश अपयश हे मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले। आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आलं, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। मात्र त्याचपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे। ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार, असे याआधीच मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। ज्यामध्ये त्यांनी असे सांगितलं की ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलांकडे 4 चाकी गाडी आहे, ज्या महिलांचं आधार कार्डला वेगळं नाव आणि बँकेच्या खात्यात वेगळं नाव, अशा महिलांबाबत तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यात येईल। मात्र GR मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। पतंगाच्या मांज्याने एका इसमाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे। रविवार असल्याने आपला 10 वर्षांचा मुलगा आणि पत्नीसह बाईकवरून फिरण्यासाठी जात असताना एका पतंगाचा मांजा गळ्यात अडकला आणि गळ्यावर खोल जखम झाली। त्याला 9 टाके पडले आहेत। सुदैवाने बाईकवरून पडून वगैरे जास्त मोठी दुर्घटना झालेली नाही, मात्र तरीही गळ्याभोवती टाके पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। बीड जिल्ह्यातील म्हसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना उलटला आहे। त्यांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसांपासूनच सातत्याने मोर्चा काढण्यात येत होता। यानंतर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक होत स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। जवळपास 2 तासांपासून अधिक काळ त्यांचे हे आंदोलन सुरू होते। यानंतर मनोज जरांगे पाटील आणि बीडचे SP यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले। पाण्याच्या टाकीवरून उतरताच धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंना मिठी मारत जोरजोरात हंबरडा फोडला। मुकेश अंबानी हे सदैव चर्चेत असतात। त्यांनी जिओ युजर्ससाठी एक खास फेस्टिव्ह ऑफर आणली आहे। जिओ युजर्सना कमीत कमी दीर्घकाळ चालणारे रिचार्ज प्लॅन मिळत आहेत। विशेष म्हणजे जिओचा हा रिचार्ज प्लॅन 72 आणि 84 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे। 749 आणि 1029 रुपयामध्ये तुम्हाला जास्त व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड डेटा सुद्धा मिळणार आहे।